काय मग कशी दिसते? मस्त ना? मला तर खूप आवडते. मी अशा लूकमध्ये पण आहे ना, रोज काय होत नाही. तर आज सगळंच नवीन दिसत असेल ना, माझा लूक पण नवीन दिसत असेल ना, रोज काय गाऊनवरच फिरते बाई मी. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? मी पण एकदम मजेत. आणि कोणी अपसेट असेल तर एकदम मी ना नॉर्मल राहा, कारण की ही वेळ पण हा दिवस पण लवकरच निघून जाईल. तर आम्ही चाललो होतो आज भूर. पिल्लूचं नुसतं सकाळपासून चाललं होतं भूर, भूर, भूर. चल म्हटलं तुला आता भूरच घेऊन जातो. पिल्लू सोबत तुम्हाला पण भूर नेतो बरं का. त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारा सपोर्ट, प्रेम द्या पिल्लूला आणि आमच्यासोबत असेच कायम राहा. तर चला, आम्ही चाललो होतो आज बाहेर. घर सोडून कुठेतरी बाहेर जायचं म्हटल्यावरती माइंड, मन सगळंच एकदम फ्रेश वाटतं. आणि पिल्लूला पण आहे ना बाहेरची आता जरा ओळख करून द्यायची आहे हळूहळू जगासोबत. नंतर तर होणारच आहे. पण आत्ताचा जो त्याचा माइंड आहे ना, तो खूप शार्प असतो लहान मुलांचा. या वयातच त्यांना जे जे शिकवू आपण, जे जे दाखवू ते ते लगेच लक्षात ठेवतात. आणि आम्हाला बाबा असले तर आम्हाला आईची काही गरज पडत नाही बरं का, एवढं खरं आहे. किती करा आपण, शिवी सू सगळं करा, पण यांना ना बाबा. तर आम्ही चाललो होतो आज आमच्या मावशांकडे. मावशांकडे म्हणजे तुम्ही म्हणता सर अशी काय बोलते? तर हो, आहोंची मावशी माझी मावशी, नात्यात होतं गोत्यात नातं असंच काहीतरी आहे. तर आधी जायचं होतं आम्हाला आहोंच्या मावशीकडे, त्यानंतर जायचं होतं माझ्या मावशीकडे. आम्हाला घरूनच निघायला 4-4:30 वाजले होते. त्यानंतर पावसाचं वातावरण पण होतं. आमच्या गाडीमध्ये मस्त गप्पा धिंगाणा मस्ती चालली होती आणि खूप कमी वेळ भेटतो आम्हाला असं एकमेकांसोबत घालवायला किंवा पिल्लूला बाबांसोबत अशी धिंगाणा मस्ती करायला, कारण की ते जास्त करून बाहेरच असतात नाही का. आणि मला असं वाटतं नाही का, पिल्लू जेवढं त्याच्या बाबांसोबत अटॅच राहील ना, हेच त्याला त्याच्यासाठी मेमोरीज कलेक्ट राहतील किंवा आमच्यासाठी पण नंतर राहतील. तर मला तुम्हाला आज एक गोष्ट शेअर करायची आहे तुमच्यासोबत. तर ती काय आहे मी पुढे तुम्हाला सांगते. मी ना एकदा युट्यूबला व्हिडिओ बनवायला म्हणजे एक युट्यूबचा व्हिडिओ आहे ना, पहिला व्हिडिओ चॅनलवरती टाकलं होतं बरं का. त्यावेळेस आहे ना मला खूप भीती वाटत होती का बाबा हे कसं जमायचं, मला जमल का, माझ्याच्याने होईल का, मला सपोर्ट भेटेल का. आणि हो, अजून पण आहे ना मी काही एवढी मोठी युट्यूबर वगैरे झालेली नाही, पण माझ्यासाठी जे माझे छोटे मोठे किंवा जे माझ्या चॅनलवरती सबस्क्रायबर आहे ना, ते माझ्यासाठी खूप लाख मोलाचे अनमोल आहे. कारण की ते थेंबे थेंबे तळे साचे याची किंमत त्या फक्त आहे ना त्या कावळ्यालाच माहित असते नाही का. त्यांनी खडे टाकून कसे कसे ते पाणीवर आणलेले असते. असंच काहीतरी माझ्यासोबत पण झालं आहे आणि होत आहे. मला माझ्यावरती आणि तुमच्यावरती खूप जास्त विश्वास आहे का माझ्या कंटेंटला किंवा माझ्या त्या मेहनतीला तुम्ही सगळे खूप सपोर्ट करसाल. आणि ना मला तुमच्यासोबत आहे ना म्हणजे खूप प्रेमाने आणि ना खूप जीवाभावाचं नातं जमवायचं आहे. त्याचा मी खूप मनापासून प्रयत्न करते आणि तुम्ही हे मला खूप साथ देताय. आणि असं वाटतं जाऊ दे बाबा, लहान बाळ आहे, नको फिरायला, लहान बाळ आहे, नको कुठे जायला, काहीतरी त्रास होईल, हे होईल, ते होईल. पण जेवढी काळजी घेऊ ना तेवढं काही ना काही वाढतच जातं. आणि मला असं वाटतं सध्या आहे ना फिरून घ्यावं, वेळ भेटतोय किंवा आहो फिरवतात ते फिरवावं. लय लांब पण नाही बरं का. आपण आहे ना आपल्या छोट्या छोट्या फिरण्यामध्ये किंवा छोट्या छोट्या खुशीमध्ये ना खूप जास्त खुश असतो. आणि आहो आणि आमचं छोटं कार्टून असं काहीतरी ना भुरभुर करीत होतं. त्याला आहे ना मम्मा जवळ काय बसायचं नव्हतं, त्याला बाबा जवळच जायचं होतं. तर मी पण म्हटलं बस बाबा. मग त्याच्यानंतर मी पण 1-2 मस्त असे व्हिडिओ शूट केले. मला पण रील्ससाठी लागत होते. तर मला पण काय असं कधीतरी असा फ्री टाइम भेटतच नाही. आणि तो आहे ना बाबा असले की त्याला मम्माची तर आईची काही गरज पडतच नाही. आणि ना पुढे गेल्यावरती ना असं वाटायचं कुठेतरी थांबावं, काहीतरी खावं, पण असं वाटायचं नको, वातावरण खूप खराब आहे. काही खाऊन वगैरे जर खराब झाली तब्येत तर काय करणार ना. त्यानंतर हे दोघांचं मस्त इकडे चाललं होतं. आणि या दोघांना आहे ना, हे दोघं एकमेकांसोबत असल्याने यांना माझं काही घेणं नसतं बरं का. त्याच्यानंतर आम्हाला आहे ना जवळ-जवळ निघायलाच घरून 4:30-5 वाजले होते. त्याच्यानंतर पावसाने जे पाऊस आता सध्या पावसाचेच दिवस चालू आहे, त्याच्यामुळे पावसाचे आगमन तर होणारच होते. त्यानंतर आम्ही आलो आमच्या आहोंच्या मावशीच्या घरी. ही आहे आहोंची मावशी. त्यानंतर आहोंचा पाहुणचार बघा, बापरे! एवढं काही समोर. आता अहो येणार म्हटल्यावरती आणि हे अहो हे सगळे चालले होते त्यांच्या मावशीला घेऊन बाहेर फिरायला. आम्ही काय त्यांच्यासोबत जाणार नव्हतो, त्याच्यामुळे ते मला माझ्या मावशीकडे सोडणार होते. आणि माझ्या मावशीकडे आम्ही दुसऱ्या म्हणजे त्याच रात्री 11-11:30 ला गेलो. मावशीला हे माहीतच नव्हतं आम्ही तिच्याकडे येणार आहे म्हणून. त्यासाठी उद्याचा ब्लॉग कंटिन्यू करा. बाय.